नमस्कार मंडळी, माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आता आम्ही फायनली चाललेलो आमच्या स्पेशल माणसांना पिक करायला पुणे ते मुंबई एअरपोर्ट. तर मग आता आमची जर्नी चालू झालेली आहे. हसू नकोस, गप्पा बैस. तर आम्ही फायनली चाललोय. तर मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, फार मज्जा येते माहितीये का. खूप दिवसानंतर ना आमचा म्हणजे एकदम नाईट वाला ट्रॅव्हल चालू आहे, नाईट आउट. तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून दाखवते. हे आहे आपलं पुणे, सुंदर पुणे, आमचं पुणे, सुंदर पुणे. फायनली आम्ही चाललेलो आहे. फायनली चला तर मग स्टे ट्यून. लवकरच तुम्ही माझ्यासोबत आमच्या स्पेशल माणसांना, स्पेशल व्हेरी स्पेशल माणसांना भेट करून देते मी तुमची. तो सो स्टे ट्यून. आपण काय भूमकर चौकात आलो नाही, भोसरी. अच्छा, भोसरी ही आहे भोसरी. आणि हा आहे भोसरीचा उड्डाण पूल आणि मेट्रो पूल आणि सगळंच एव्हरीथिंग. तर चला बघत राहा. असेच आपण भेटू थोड्याच वेळात. थँक्यू, बाय. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आम्ही फायनली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. आणि खूप कन्फ्युजिंग आहे हा एअरपोर्ट ऍक्च्युली. खूप बघत आलेलो आणि मॅपने आम्हाला कुठल्या गल्ली बुळातून आणले. फायनली पोहोचवले पण, थँक्स टू मॅप. आणि आता कार पार्किंगच्या लेन मध्ये आम्ही असे उभे आहोत, बघू शकता. हे बघा असे. चला तर गप्प पैसा. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते, माझा तिथे ते दादा होते. तर ते त्यांचं थोडं एज झालेलं आणि मला समजलं नाही की दादा म्हणू की अंकल म्हणू का काय म्हणू. तर मी त्यांना असं म्हणत होते, अंकल असं म्हणून. आणि त्यांनी नाही ऐकलं बिकॉज खूप साऱ्या गाड्या वगैरे होत्या. तर जेव्हा यांनी हाक मारली तर त्यानेच मध्ये ओ दादा. तर दादा पळत आले. सहज असतं. तर मी थोडी माणूस हे, मी थोडी असं हाक मारू शकते ओ दादा असं. मी म्हटलं अंकल. पण अंकल गेले बिचारे. खूप थकलं रे देवा, झोप नाही काय नाही. आणि फायनली आम्ही आलेलो आहे. मे बी आमच्या सोबत आमचे माणसं पण लँड झाले असतील. आणि खूप आता एक्साइटेड आहे त्यांना भेटण्यासाठी. नाही बघा किती फुल ट्रॅफिक एकदम. कार पार्क बाहेर कार पार्क करून कसं करणार आहे आपण माहिती नाही. गो विथ फ्लो. जो हा फ्लो जिकडे जातो तिकडे त्यांच्या सोबत फ्लो होत जाऊ. खूप जास्त खतरनाक ट्रॅफिक आहे. ऑटो लाईन आहेत वाटतं वेगवेगळ्या. आता थोड्याच 10-15 मिनिटात किंवा अर्ध्या तासात आपण आपल्या माणसांना भेटणार आहे. मी खूप एक्साइटेड आहे, एकदम सुपर एक्साइटेड आहे. तुम्ही पण. विचारायला वाटत आहे का मी कोणी मोठी युट्यूबर वगैरे आहे का. वाकून माझ्याकडे बघतोय साईडवाला, साईडच्या गार्डनला. तर म्हणत असेल कुठली हिरोईन वगैरे बसली की काय. असं व्लॉग बिग बनवते. मी हिरोईन पेक्षा थोडी कमी दिसते, छान दिसते ना मी. मग छान दिसते मी यार. काय आपलं पुणे एअरपोर्ट बेस्ट आहे. हे काय कोण एवढं कधीपासून थांबलोय आम्ही लेन मध्ये. आमचे माणसं येऊन बसले असतील. लाईन झाली नाही
ऑन टाइमही लँड नाही झाले अजून. ते हवेत प्रवाह करत आहेत, हवेत आहेत ते अजून. आणि आपण जमिनीवरती आहे. आपण जमिनीवरून एअरपोर्टवरती आलेलो आहे आणि ते हवेत फिरत आहेत. ते लँड होतील थोड्याच वेळात. खूप भूक पण लागली. एक काजू कतली खाऊन घेऊ का मी त्यांच्यासाठी स्वीट्स घेऊन आले. तर मला असं वाटत आहे एखादा डाव मारावा आपण. तर आता ते शोधावं कुठे. चकली नको, ऍसिडिटी होते खूप. चकली नाही, चकली काय ऍसिडिटी नको. चकली चिवडा सगळं माल आणलेला आहे. शेव, लसूण शेव आहे का? दादाचं मला बघून झालं, बिचारा थकला आता. म्हणलं असं हे कोणतरी छटरपटर आहे वाटतं. तर एखादी करंजी आपण खाऊन घ्यावी मला वाटते. कारण आता काय भेटायचं हे नाहीये, काहीच हालत नाहीये. बापरे, गलती से इधर से डाला क्या हम लोगों ने. करंजीवर ताव मारते. मस्त आहे एकदम, एक नंबर आहे. आमच्या फायनली आमच्या रेडिओला चला 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 चला. आम्ही आता हळूहळू पुढे सरकतोय. सांगते मी तुम्हाला, आमटेट देते, खाऊन घेते थोडं. तर आम्ही आता फायनली एअरपोर्ट मध्ये आलेलो आहे आणि काहीच कळत नाही. इकडून काहीतरी आहे बघायचं वाटतं. खालून आहे, खालून. विचार ना त्यांना, काही का समजत नाही. अच्छा, फायनली आम्हाला एक आता रूट भेटला आहे. केसांची काय अवस्था झाली माझ्या. आणि आता आम्ही जात आहे P6 ला. आमचे पप्पा आहेत, आता ओरडू नको तू. तर आता आम्ही आलो स्टारबक्स. आम्ही आता कॉफी पिऊन आलो आणि वेट करत बसलेलो आहे. खूप सुंदर असं एअरपोर्ट आहे. मज्जा आली, खूप मस्त वाटते. खूप जास्त बसायला निवांत जागा भेटली. वाट बघतोय आम्ही. आणि आमच्या माणसांची फ्लाईट लँड झाली आहे, बट बाहेर येतात. आता त्यांची प्रोसेस चालू असेल. काय काय प्रोसेस असते? मायग्रेशन. गप्प पैसे रे. हा माणूस चिडवतोय मला मायग्रेशन म्हणून. तर मग आता आम्ही वाट बघतोय. थोड्याच वेळात आपले
सगळे लोक येतील, आपली माणसं. अच्छा आले वाटतं, सगळे उठून बसले. आले आले आले, येत आहेत. आय एम सो एक्साइटेड टुडे. म्हणजे दिवसाचा प्रवास तासांवर आला, तासांचा प्रवास मिनिटांवरती आलेला आहे. आणि फक्त इन फ्यू मिनिट्स आम्ही आमच्या माणसांना भेटणार आहे. ओनली इन फ्यू मिनिट्स. तू कशाला बॅकग्राऊंड सॉन्ग देतोयस माझ्या ब्लॉगमध्ये? तर झालं मग आता आपली उदाहरणापासूनच राहिली गाडी. जाऊ दे, त्यांना चावी पण फ्री दिलीस, पैसे पण दिले. एवढे भरभरून पैसे घेतात ते, तरी आम्हाला तिकडचीच कॉफी प्यायची आहे. जाऊ देत, मी आता थकले कॅमेरा पकडून. तर बघू कधी येत आहेत, वाट बघते मी. आणि मी ते शूट करेल आणि मी पोस्ट करेल. थँक्यू, बाय बाय.